भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर। वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप। बोर्डाकडच्या जमिनी पहिला घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार आणि एक ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील ती जमीन घेतील। अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहे। मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या असा अर्थ होतो। ऑर्गनायझरच्या लेखावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका। एक वेळ असेल की ख्रिश्चन आणि मुसलमानांचा मतदानाचा अधिकार देखील काढून घेतला जाईल। आव्हाड यांची प्रतिक्रिया। मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। आणि सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार। बर्फाच्या लादीवर झोपून मारू असं बोललं गेलं। काहींच्या डोक्यात हवा गेली होती। काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते। नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती। शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायामध्ये नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। संजय राऊतांची शिंदेंवर टीका। एकनाथ शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची। हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं। बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहीत नाही। एसएनसी विरुद्ध यूज अँड थ्रो या वादामध्ये संजय राऊतांची उडी। युटीच्या मध्ये बी म्हणजे बाळासाहेब आहेत। जोपर्यंत यू अँड टी यामध्ये बी आहे तोपर्यंत एसएनसी काहीही करू शकणार नाहीत। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत, बी ते त्यांना काढता येणार नाही ना। बचं काय, बाप आहे तो। जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसएनसी काही करू शकत नाही। मुंबईतील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतींचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं। भविष्यामध्ये वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या खिशात जाणार, संजय राऊतांचा आरोप। मुंबईतल्या अनेक वक्फ बोर्डाच्या इमारतीवरती अलिशान घरं उभी आहेत उद्योगपतींची, ती कायदेशीर करण्यासाठी बिल आणले आहेत। हे मोठे उद्योगपती कोण तुम्हाला माहिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस जशी संपुष्टात आली तसं पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील राहणार नाही। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा दावा। काँग्रेस संपुष्टात आली, राष्ट्रवादी संपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही। जनतेचा उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वास संपला। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। ठाकरेंना हिंदुत्वाबद्दल काहीच भावना उरलेल्या नाहीत, गोयल यांची टीका। माननीय उद्धव ठाकरे जी की विश्वसनीयता आज लोगों में, जनता में लगभग समाप्त हो गई है। उनको तो हिंदुत्व के प्रति भी अब कोई भावना नहीं रही। और ये वक्फ बिल में जिस प्रकार का रवैया रहा और जिस प्रकार के उनके नेताओं ने बातें रखी, मैं समझता हूं उद्धव ठाकरे जी पूरी तरीके से बाला साहेब ठाकरे के सिद्धांतों को, बाला साहेब ठाकरे के विचारों को ध्वस्त कर चुके हैं और उनके बात पे कोई टिप्पणी देने लायक भी आज उनकी कोई क्रेडिबिलिटी नहीं रही है।